डोकेदुखीबद्दल बोलणार आहोत। कोणत्याही डॉक्टरकडे रुग्ण जेव्हा येतात तेव्हा डोकेदुखी ही एक सामान्य बाब असते प्रत्येकांमध्ये, परंतु पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये ही डोकेदुखी जास्त असते, कारण ह्याचं लक्षण आहे त्या जास्त तणावाखाली असतात। रोजची जी सौम्य डोकेदुखी असते त्याने काही त्रास होत नाही, परंतु जर ही डोकेदुखी रोजच होत असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे, दुर्लक्ष करून चालणार नाही। ज्यामुळे दीर्घकालीन आजार, इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन आणि मेंदूंमधील रक्तवाहिन्यांमध्ये बदल होऊ शकतात। डोकेदुखीसह कोणताही आजार किंवा व्याधी शरीरातील वात, पित्त किंवा कफ या मूलभूत जैविक ऊर्जेमधील असंतुलनामुळे होतं आणि हे संतुलन नीट राखणं हाच त्याच्यावरील उपाय आहे। आणि आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे त्रास होतो त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेलं सात्विक पौष्टिक अन्न खाणे, मद्य आणि धूम्रपान याच्यापासून दूर राहणे, तसेच तुप्पट तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ सुद्धा टाळणे। उष्णता किंवा पर्यावरणातील ताणतणावाच्या संपर्कात आल्याने सुद्धा निर्जलीकरण किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं आणि ही दोन्ही कारणं ही डोकेदुखीची आहेत, तेव्हा काळजी घ्या।